नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. असे काही भाऊ असतात, नातलग असतात की सख्खा भाऊ समोर मरतो आहे, त्याला कोणीतरी मारून टाकत आहे, तो संकटात आहे, अडचणीत आहे आणि जो अडचणीत सापडला आहे, जो पुढल्या काही क्षणात मरू शकतो, त्याच्यावर हल्ला झालेला आहे, त्याही परिस्थितीमध्ये काही नातलग किंवा अगदी सख्खी भावंड देखील दुष्ट प्रवृत्तीचे असतात, त्यांना पाझर फुटत नाही. किंवा त्या पुढलं उदाहरण सांगतो की एखादा बाप समोर मुलीवर बलात्कार होतो आहे आणि तो टाळ्या पिटतो आहे. मित्रांनो, संभाजीनगरचे पालकमंत्री आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले एक सदस्य संजय शिरसाट यांना ही दोन्ही उदाहरणं तंतोतंत लागू पडतात. तुम्हाला आठवतं का, ज्या दिवशी अभिजित दीपकेनं जंतर मंतरवर आंदोलनाला सुरुवात केली, त्याच दिवशी एक फार महत्त्वाचा धागा आणि पुरावा मी तुमच्यासमोर मांडला होता, ज्याची दखल दुर्दैवानं फडणवीसांनी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या कोणीही घेतली नाही. मी त्याच दिवशी सांगितलं होतं की अभिजित दीपके किंवा त्याचे वडील भगवान दीपके किंवा अभिजितचे आई वडील, कुटुंब सदस्य आणि संजय शिरसाट आणि त्यांचं कुटुंब यांचा अतिशय जवळचा घरोबा आहे. एवढा की शिरसाटांची मुलगी अभिजितला राखी बांधते, एवढा की कधी काळी भगवान दीपके जेव्हा वादग्रस्त अभियंते म्हणून MIDCमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात संभाजीनगरला काम करत होते, तेव्हा हेच ते संजय शिरसाट त्यांना मदत करत होते किंवा त्यांचे एखाद्या कामामध्ये कदाचित काही आर्थिक संबंध देखील गुंतलेले होते. अर्थात घरोब्याचे संबंध म्हटल्यानंतर व्यवहार आला, इतरही सगळं नातं आलं, एकमेकांना भेटणं आलं आणि हेच नेमकं मी त्या दिवशी उघड केलं होतं. वास्तविक त्याच वेळी जर संजय शिरसाटांना पुढे केलं असतं, अर्थात त्यांना पुढे करण्याची गरज काय, संजय शिरसाट यांनी आपणहून फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांना सांगायला हवं होतं की हो, अभिजित हा माझ्या घरातला मुलगा, मी शिष्टाई करतो, मी मध्यस्थी करतो आणि अभिजितला वटणीवर आणतो. पण शिरसाट गंमत बघत राहिले. शिरसाट यांचं ज्या औद्योगिक महामंडळाचं त्या संभाजीनगरला बजाजनगरमध्ये कार्यालय आहे, त्या ठिकाणी या शिरसाटांना जवळपास 1,00,000 मतं मिळतात. थोडक्यात काय, तर त्या भागामध्ये, त्या बजाजनगर परिसरामध्ये शिरसाटांचा दबदबा आहे, वर्चस्व आहे आणि त्याही पलीकडे त्यांचं या दीपके कुटुंबियांशी फारच सख्य आहे, घरोबा आहे. आणि मिसेस शिरसाट आणि मिसेस दीपके ह्या दोघी एकमेकींशिवाय राहूच शकत नाही, एवढी त्या दोघांमध्ये घनदाट जिवलग मैत्री आहे. शिरसाट गंमत बघत होते. मुलीवर बलात्कार होताना बापानं टाळ्या पिटाव्या, तीच अवस्था शिरसाटांची झाली. ते टाळ्या पिटत होते, गंमत बघत होते. कुठेही शासनासाठी, ज्या शासनामध्ये ते मंत्री आहेत, ज्या या महायुतीमध्ये ते सामील झालेले आहेत, मंत्री आहेत, महायुतीचे आमदार आहेत, ज्यांच्या भरोशावर शिरसाट मोठे झाले आहेत, पैसे मिळवत आहेत, सत्ता मिळवत आहेत, नाव मिळवत आहेत, ते संजय शिरसाट त्यांना फडणवीसांची अडचण, संकट दिसलं नाही. त्यांना महायुती किती बदनाम होते आहे, संकटात सापडली आहे याची जाणीव नाही.
आणि ज्या अभिजित दिपकेचे साथीदार, त्यांच्या या महायुतीचे जे पंतप्रधान आहेत, त्यांचे जे सर्वोच्च नेते आहेत, त्या मोदी यांना वाटेल ते आरोप करत बोलताहेत, त्यांच्यावर आरोप करत आहेत, अतिशय खालच्या थराला जाऊन शिवीगाळ करत आहेत, त्यांची आई बहीण घेत आहेत, दिवंगत आईला वाटेल त्या शिव्या घालत आहेत. आणि संजय शिरसाट तटस्थ उभे होते, गंमत बघत होते. आणि सारं काही आटोपल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, आता दिपके म्हणजे अभिजित दिपके मोठा झाला आहे, उद्या आपल्याला त्याची आणखी गरज पडू शकते, लगेच ते त्यांच्या घरी गेले, भेटायला गेले, अभिजितशी फोनवरून बोलले. मी तर हेही ऐकलं आहे की ज्यावेळी अभिजित दिपके तिकडे आंदोलनामध्ये होता, तेव्हा प्रोत्साहन संजय शिरसाटांचं होतं का? ते त्याला गाईड करायचे का? एकंदर इथली परिस्थिती कशी आहे, दिल्लीतलं वातावरण कोणत्या पद्धतीचं आहे, त्याची माहिती देत होते का? म्हणजे तिकडे त्यांच्याच महायुतीमध्ये मोठं संकट ओढवलेलं असताना शिरसाट विरोधकांना मदत करत होते. ज्यांनी संकट आणलं त्यांच्या पाठीशी उभे होते. आणि अभिजित याला यश मिळाल्यानंतर, प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर त्या आनंदात शिरसाट तडकाफडकी दिपकेंच्या घरी गेले. तबल्यावर आणि डग्ग्यावर दोन्हीकडे हात ठेवणाऱ्या शिरसाटांना थोडा तर विचार करायची गरज होती. त्यामुळे फडणवीसांनी, विशेषतः एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांना जाब विचारण्याची गरज आहे की तुम्ही ही भूमिका का घेतली, तुम्ही का म्हणून त्या अभिजितच्या पाठीशी उभे होते, का म्हणून त्यांच्या घरी गेलात, त्यांना धारेवर का धरलं नाही. मित्रांनो, त्या अभिजितच्या सभोवताली किंवा शिरसाट आणि अभिजितच्या ज्ञातीचे असे इतके मतदार किंवा माणसं त्या संभाजीनगरमध्ये मी तुम्हाला पुराव्यांसहित दाखवून देतो की जर शिरसाट त्या क्षणी दिपकेंना भेटले असते तर एवढी नामुष्कीची वेळ NDAवर किंवा आपल्या राज्यातल्या महायुती सरकारवर आली नसती. शिरसाटांनी फार मोठी चूक केलेली आहे. ज्या अभिजितनं NDA सरकारला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, अमित शहा यांना, राज्यातल्या महायुतीला, त्यांच्याच मंत्रिमंडळाला, त्यांच्याच पक्षाला देखील अत्यंत संकटात आणलं, अडचणीत आणलं, बदनाम केलं, त्रास दिला, मानसिक मोठा त्रास दिला, त्याच अभिजितची सर्वाधिक काळजी कोणाला, तर संजय शिरसाट यांना. म्हणजे किती हा बेशरमपणाचा कळस झाला एखाद्या मंत्र्याचा की शिरसाटांना काळजी हवी ती त्यांच्या महायुतीची. जेथे आपण मीठ खातो आहे त्या अन्नाला जागण्यापेक्षा किंवा जागण्याऐवजी ज्यानं तुमच्या पोटात सुरा खुपसला आहे, ज्यानं तुम्हाला अडचणीत आणलं आहे, तुमच्या नेत्याला, पंतप्रधानांना थेट मोठ्या संकटात टाकलाय, जगभर बदनामी करून टाकलेली आहे, शेवटी त्या प्रधानांना राजीनामा देण्याची वेळ ज्या दिपके यांना आणली आहे, त्या दिपकेला महाराष्ट्रात आल्यानंतर त्याची काळजी आता शिरसाटांना घ्यायची आहे. त्याला पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना साकडं घालणार आहे. पुन्हा तेच की समोर बहिणीवर बलात्कार होतो आहे आणि भाऊ टाळ्या वाजवतो आहे. उलट बलात्कार करणाऱ्याचंच कौतुक तो भाऊ करतो आहे.
केरवा काय सुंदर, किती छान पद्धतीने बलात्कार केला, असा बलात्कारच मी बघितला नाही. या पद्धतीचं सारं स्टेटमेंट आहे त्या शिरसाटांचं. शिरसाटांनी अतिशय चुकीची भूमिका घेतली आहे. सरकारला बदनाम करणाऱ्या माणसाला थेट प्रोटेक्ट केलेला आहे आणि याची किंमत शिरसाटांना मोजावी लागणार आहे असं मला आता या दिवसात वाटायला लागलं आहे. आणि अभिजित दिपकेला वरून मदत करणाऱ्या किंवा सहानुभूती पोटी त्याची बाजू घेणाऱ्या या संजय शिरसाटांना जर शिंदे आणि फडणवीस जाब विचारणार नसतील तर आमच्यासारख्या तिराहितांनी का म्हणून बोलावं? त्यांनी शिरसाटांना वटणीवर आणण्याची गरज आहे आणि पुढली जबाबदारी शिरसाट तुझी हे सांगून त्याला कामाला लावणं गरजेचं आहे. शिंदेसाहेब, त्या शिरसाटला पहिले महाराष्ट्रात फिरवा. सारं वातावरण आपल्या बाजूनी कसं निर्माण होईल याची काळजी त्यांना घ्यायला लावा. या पद्धतीचं सुरा खुपसणं योग्य नाही. पुढल्या व्हिडिओमध्ये शिंदे, फडणवीस आणि पंतप्रधानांची भेट, त्यामागचं नेमकं गुपित मी तुम्हाला सांगणार आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.